नमस्कार. झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एकंदरीत कडा आणि धामणगाव रोडवरील जो गेल्या अनेक वर्षाचा जो प्रश्न होता तो सध्या लागलेला आपल्याला दिसत आहे. एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकता की कडेकरांच्या दीर्घकाळापासून प्रतीक्षेला यश आले आहे. कडा धामणगाव रस्त्यावरील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गेल्या मंगळवारी दिनांक 6 जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे. रेल्वे मार्गामुळे कडा येथे तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यामुळे नागरिकांना दररोज जवळपास 1 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत होता. या अरुंद वळण रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याचे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु आता या भीतीचं सावट जवळजवळ आता दूर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाची मागणी जोर धरत होती आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मागील वर्षी या उड्डाणपुलासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र विविध कारणामुळे काम रखडले होते. अखेर नागरिकांच्या पाठपुराव्याला यश आले असून सोमवारी या पिल्लरसाठी या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की या पिल्लरच्या खड्ड्याचे काम या ठिकाणी चालू आहे आणि अशा प्रकारचा या ठिकाणी अशा प्रकारचा फलक या ठिकाणी लावलेला आहे. आणि या उड्डाणपुलामुळे कड्याकरांचा प्रवास या ठिकाणी अत्यंत सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार असून विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे. परंतु हा पूल नेमका कधी होणार आहे आणि किती कालावधीनंतर हा पूल पूर्ण होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलेलं आहे की मध्यंतरी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर अपघात झालेले आहेत. कडा धामणगाव रस्त्यावर जो वळण रस्ता आहे, हा बाहेर रस्ता, या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपल्या सोबत, जाणून घेऊया. कुठले तुम्ही? धामणगाव. काय नाव तुमचं? विभीषण चौधरी. काय सांगणार तुम्ही? धामणगाववरून कड्याला नेहमी येत असतात. काय वाटतं आता हा रस्ता, या पुलाचं काम सुरू झालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? एकदम चांगलं वाटतं, कारण की ह्या वळणामुळे जास्त अपघात व्हायचे इथे आणि आमचं बी समजा टाइम वाचतो. हा पूल एकदम चांगला व्हावा अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला असं वाटतंय का की 1 किलोमीटर हा जो बाहेर रस्ता होता तो आता वळण रस्ता न घेता डायरेक्ट आता तुम्ही आता उड्डाण पुलावरून जाऊ शकता? उड्डाण पुलावरून जाऊ शकतो. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगलं वाटतं, भारी वाटतं. उलट हे काम उलट चांगले, ही गरज होती, काळाची गरज. आमदार राम सातपुते यांचं मी धामणगावच्या या परिसराच्या वतीने आभार मानतो की त्यांनी हे काम चांगलं केलं. त्याचबरोबर या ठिकाणी काही प्रवासी आपल्या सोबत आहेत. काय नाव आपलं? मी पोपट गरजे, राहणार कडा, सुरडी येथे माझी स्थिती आहे. मी ह्या रस्त्याने डेली अपडाऊन करतोय. जवळपास ह्या रस्त्याने आतापर्यंत हा कुठला इंजिनियर असत त्याची बिचारची बुद्धीची किव येते मला की त्यांनी कसली प्लॅनिंग केली. जवळपास 1 किलोमीटर इकडं उलट जावं लागतंय कडा प्रवासाला, आणि माणूस सरळ जर तिकडून आला तर जवळपास इथं माझ्या माहितीच तो कमीत कमी 90 ते 80 ऍक्सिडेंट या फक्त या चुकीच्या निर्णयामुळे झालेत. आणि कितीतरी लोकांना स्वतःचे प्राण गमावे लागलेत आणि कितीतरी लोकांचे हातपाय या ठिकाणी मोडलेले आहेत. म्हणून हा जे निर्णय 4-5 वर्षापूर्वी व्हायचा होता, परंतु आता हे निर्णय झालाय. या निर्णयाचं स्वागतच आहे आणि लवकरात लवकर हे पुलाचं काम करून की जनतेला मोकळा श्वास घेण्याचं हे होईल आणि लोकांना प्रवास व्यवस्थित होईल. म्हणून मला वाटतंय हे काम चांगल्या स्वरूपात केलं आहे. हे काम जे कोणी आमदारांनी केलं असेल आणि आदरणीय राम सातपुते यांचं नाव आम्ही पेपरला वाचलं आहे की त्यांनी हे काम केलं. निश्चितच त्यांचं या ठिकाणी स्वागत वाटतंय की त्यांनी हे काम बाहेर मतदारसंघात आमदार असून केलंय आणि आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधी या ठिकाणी त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं, परंतु बाहेर मतदारसंघात त्यांचं देखील स्वागत आहे. या ठिकाणी काही महिला प्रवासी देखील आपल्या सोबत आहेत, जाणून घेऊया त्यांना काय वाटतं या पुलाच्या कामाविषयी. काय सांगणार आहात ताई? तुम्ही कुठले? आम्ही लिंबोडी. काय सांगणार? या पुलाचं काम सुरू झालेलं आहे, काय वाटतं तुम्हाला? चांगलं झालेलं आहे, कारण इथं म्हणजे पुलाचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे ना आता हे सगळे अपघात ते होत आहे ते पण म्हणजे कमी होतील. आणि गावांसाठी पण इथं भरपूर गाव आहेत आजूबाजूला, पण त्यांच्यासाठी पण म्हणजे खूप छान गोष्ट आहे.
तर आम्ही त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो की म्हणजे नाही हा जो पुलाचं काम सुरू होण्याआधी आपण जो हा बाहेर रस्त्याचा वापर करत होता जवळजवळ एक नंतर पण कमी झालंय ना. हे पूल झाल्यामुळे इकडचं हे जे बाहेरचं अंतर होतं ते पण आता कमी झालंय. मग आता काय वाटतं ज्यांनी काम आलं त्यांना काय काय सांगणार? त्यांना आम्ही म्हणजे तेच त्यांचे आभार मानतोय उलट आम्ही, म्हणजे त्यांनी हे काम आणलंय त्यांचे आम्ही आभार मानतो. विठ्ठल काकडे काय सांगणार आहेत या पुलाचं काम सुरू झालेलं आहे? देविलिमगाव बऱ्याच दिवसांपासून देविलिमगावकरांची काड्याकरांची मागणी होती या ठिकाणी की या ठिकाणी सातत्याने अपघात होत होते. गेल्या 5-6 वर्षापासून बरेच या ठिकाणी अपघात झाले आणि या ठिकाणी राम सातपुते साहेब या ठिकाणी आलते. त्यावेळेस आम्ही बी युवक होतो की त्यांना बी या ठिकाणी मागणी आम्ही केली, योगायोग ते आलते आणि याच ठिकाणी आम्ही या ठिकाणी राम सातपुते आमदार साहेबांना आपल्या मतदारसंघातले ते असल्यामुळे म्हणजे त्यांचं या ठिकाणी असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. योगायोग आलता आणि त्या ठिकाणी त्या मागणीचं त्यांनी या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे आपण ह्या मतदारसंघामधले आपण म्हणजे यांचा जन्म या मतदारसंघामध्ये झालाय. त्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जरी आमदार असले तरी काहीतरी आपण मतदारसंघाचं देणं लागतो. अशा या हिशोबाने त्यांनी या ठिकाणी जे आमची देविलिमगावकरांची आणि काडेवाल्यांची सर्वांची या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्वांची ज्या ठिकाणी मागणी होती की हा उड्डाण पूल हो जेणेकरून आम्हाला 1 किलोमीटर या ठिकाणी अंतर काटत जावं लागायचं आणि निश्चित या ठिकाणी आल्यानंतर असं वाटायचं की टन मारताना अपघात होतोय का काय आपला, अशी परिस्थिती या ठिकाणी भयभीत झाली होती. वातावरण असं झालं की आपण हे टन पास करून जातो का नाही अशी भीती या सर्व ग्रामस्थांना या नागरिकांना पडली होती. निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल निश्चित देविलिमगाव ग्रामस्थाच्या वतीने सर्व प्रवासाच्या वतीने मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि आमदार साहेबांचे बी या ठिकाणी असे आभार मानतो आणि त्यांनी प्रश्न लगेचचा होता प्रश्न प्रलंबित तो मार्गी लावले. हे जे काम आहे हे 50 कोटी रुपये किमतीचं हे काम आहे आणि 1 वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कृष्ण पानसंबळ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, झुंज मराठी न्यूज, कडा आष्टी.